नमस्कार, मी ॲडव्होकेट शंकरराव वानखेडे. माझं मूळ गाव चिंचोलीमध्ये, आता सध्या छत्रपती संभाजीनगर राहायला आहे. सामाजिक कार्यकर्त्याच्या माध्यमातून मी बऱ्याचशा गावागावामध्ये फिरत असतो. आज आमचे मित्र मान्य श्री भुजन सामाजिक कार्यकर्ते यांच्या सोबत आपल्या ओढूद गावाला जात असताना तुमची इथं 2-4 लोकांची टीम बसली दिसली आणि सर्वांसंग चर्चा करत असताना असं लक्षात आलं की कुठेतरी हे जे रोड आहे, या रोडला किती दुर्दशा आलेली आहे, किती म्हणजे रोडची दुर्दशा झालेली आहे. आजूबाजूला वस्ती आहे, आता महिला पुरुष लहान मुलं बाळा सगळे इथे या बाजूला राहतात. आता याला बरड वस्ती म्हणून टाकळी तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर या गावामध्ये ही परिस्थिती आहे. मित्रांनो, आपली सिस्टम प्रॉब्लेम आहे. विकासाच्या धुरात चालत नाही असा भाग नाहीये. देशाचे यशस्वी पंतप्रधान आपल्या देशातील शेवटच्या नागरिकांपर्यंत विकास कसा पोहोचेल या दृष्टिकोनातून योजना आखतात. मग आजचे पंतप्रधान, कालचे पंतप्रधान असा भेदभाव नाहीये. संविधानाच्या माध्यमातून देश चालतो आणि आपल्या देशातील प्रत्येक नागरिकाला न्याय भेटला पाहिजे या दृष्टिकोनानं जवळपास सर्व नागरिक काम करतात. त्यात कुठल्या प्रकारची शंका नाहीये. पण त्यासाठी ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला राहायचं आहे त्या त्या वस्तीत, त्या त्या ठिकाणी, त्या त्या गावी, त्या त्या गल्लीत तुम्हाला तुमचा विकास करून घ्यावा लागतो. मग तुमच्या गल्लीमध्ये, तुमच्या गावामध्ये विकास झालेला नाहीये तर तुमच्या या गावचा प्रमुख कोण असतो? तहसीलदार असतो. तुम्हाला वस्तीच्या वतीने एक पत्रक तयार करावं लागतं, ग्रामपंचायत द्यावं लागतं. ग्रामपंचायतनं नाही ऐकलं, ग्रामपंचायतचं मुख्य सरपंच आणि त्यांची टीम असते, ग्रामसेवक असतो. जर यांनी नाही ऐकलं तर तहसीलदारपर्यंत द्यावं लागतं. तहसीलदार साहेब जागेवर त्याच्यावर टीम तयार करतात. ती टीम सर्वे करते आणि त्या त्या ठिकाणी विकासाची गंगा वाहायचा त्यांची जबाबदारी. यात कुठल्या प्रकारची शंका नाहीये. पण या गावाला, या वस्तीला दाखवावं लागतं, हे फोटो घ्यावं लागत्या, हे फोटो घेऊन ग्रामपंचायत नेऊन द्यावं लागत्या. इतकी जबाबदारी आहे, याला चांगलं करून द्या. जर कधी तुम्ही कागदपत्र केले तरच होतं. यांना नाही ऐकलं तर मग तहसीलला जायचं. तुम्हाला तहसीलदार साहेब त्यांची टीम पाठवता आणि हे सगळं करून देता. राजकीय हालचाली करणारे राजकीय हालचाली करतात, त्यांचं ते काम आहे. पण तो आपल्या मतावर निवडून जातो आणि आपलं तिथं म्हणणं मांडतो. जर त्यांनी नाही मांडलं तर आपल्याला म्हणावं लागतं. ही काय माहिती का, ही आमची संविधानाची भाषा आहे. आणि म्हणून जर तुमच्या आमच्या सारख्याला कधी राग आला मग आम्ही काय करतो, ग्रामपंचायत पाहतो, जिल्हा परिषद पाहतो, पंचायत समिती पाहतो, विधानसभा पाहतो, लोकसभा पाहतो. आता मी उभा राहतो. एका नेत्यानं असंच केलं. बऱ्याच वर्षापासून तो उभा राहिला, बरेच कुठे केले. आता मी मोठ्या प्रमाणात काम करू लागलो. पक्षाच्या लोकांनी ठरवून घेतलं की याला काय, याला काही पुढे जाऊ द्यायचं नाही. त्याला आला राग. मग त्याला राग आल्यावर त्याने काय केलं, आता मी काय करतो म्हणे विधानसभाच करतो. आता तुमच्या आमच्या सारख्या नेता तो. आता तुमच्या आमच्या सारख्या भुजन साहेबांची तयारी आली तर भुजन साहेबांसारखं माणसाला सुद्धा. आता मी काय करतो, मला राग आला. आता मी कोणत्याच पक्ष ऐकणार नाही ना. आणि इथं आता मी एवढे वर्ष 75, 76, 77 वर्ष होऊन गेले तरी माझ्या गावाला नद्या चांगल्या रोडला ते चांगलं आले नाहीये, चांगली व्यवस्थित नाहीये. मग काय करतो, नेता उभा राहतो. आता उभा राहताना काय तुम्हाला माहिती आहे निवडणूक प्रक्रिया कशी येतं. ज्या वस्तीत गेल्यावर त्या वस्तीत नागरिक काय म्हणता, कोणत्या पार्टीचा नेता आहे, आमच्या पार्टीचा काय विकास करणार आहे, आमच्या पार्टीचा विकास, आमच्या गावाचा काय विकास करणार आहे, आमच्या वस्तीत काय विकास करणार आहे, आमच्या गावाला नाल्या नाहीये, आमच्या गावाला रोड नाहीये, आमच्या घरकुलं नाहीये. तात्याराव भुजन सारखा नेता त्या माणसाला तळमळ म्हणजे त्याच्यापासून तळमळ विकासाची. पण कोणी ऐकून तयार नाही. मग मी विधानसभेत जाईल, विधानसभेत त्यांचं म्हणणं मांडेल आणि विधानसभेत मी मंजूर करून आणेल. राहायला उभा, विधानसभेला उभा राहायला फॉर्म भरला. लक्षात यावं लागलं की त्याचे एकट्याशिवाय दुसरा माणूस यायलाच तयार नाही. काऊन, तुम्हाला मला माहिती आहे, जर एखादा प्रस्तावित नेता जर कधी निवडणुकीला उभं राहिला त्याच्या सगळं 5, 50, 100, 200 लोक आजूबाजूला फिरता का नाही. आवाज येऊ द्या, फिरतो का नाही. 5, 50 गाड्या त्या का नाही, त्या गाड्या फुकट फिरत्या का, त्याला डिझेल लागतं का नाही, त्यांना भाडतोड आहे का नाही, सगळं जाणार लोकांना संध्याकाळी पाठवता येते की नाही, बरोबर आहे की नाही. 2 पैसे वगैरे ते खर्च करते की नाही. तो चांगला सक्षम असं लोक म्हणते की नाही. याला काही कंपनी हो आपल्या भागाचा विकास करेल. काय मोठा गठ्ठा आला काय. आणि जर कधी मग तो नेत्याने काय विचार केला, मला विधानसभेत आमदार व्हायचं, मी हा विकास करणार नाही. मला निवडून कायसाठी यायचंय, या टाकळी गावचा, या
जो वस्ती आहे वस्ती याचा विकास करायचा आहे. म्हणजे काय, आमचा परिसर विकास करायचा आहे. मग हे आपण पाहतो आपल्या आजूबाजू पोरं पाहिजे ते काय करतात, प्रस्थापित लोक ही वस्ती काही जावं लागते. प्रस्थापित लोक जेवण राहायचे, बरोबर आहे. पैसेवाले लोक बगर पैसेवाले काय करतो, माझ्या संपत्ती जीव राहिली नाही. काय आमची परिस्थिती काय झालेली आहे, बरोबर आहे. मग राग कसा आता मी राजकीय नेता बनणार आहे, मला बरंच काही येतो. मग तो वाड्या वस्ती जातो, गावागावात जातो, 10-15 दिवस बघतो, काहीच उरायला नाही. तहसील मध्ये फॉर्म भरणं पडतो, तहसील मध्ये अर्ज द्यावा लागतो. ते फॉर्म भरताना ते नोटऱ्या करणं पडत्या, बॉन्ड देणं पडत्या, तो सगळं काही हिसाब देणं पडतो. मग एकटा माणूस काय करेल, अरे त्या तहसील मध्ये तो हिसाब देत बसेल का, गावावस्त्यामध्ये प्रचार करेल का, नागरिकांना सांगेल का, आश्वासन देईल, काय काय करणार आहे, बरोबर आहे. मग तो काय करतो, 10-5 दिवस फिरतो. मग 5-50 लोकांना काय म्हणतो, तुम्ही 1000 रुपये रोज घ्या, माझ्या संग या. काय 1000 रोज घ्या, माझ्या संग या. 15-20 दिवस बाकी राहिलेले, 10-15 दिवस आपला प्रचार करायचा आहे. असे 5-50 लोक घेऊन फिरतो. दररोज पार्ट्या, दररोज काही गाड्या लावणे. आता 5-50 लोकांना 10-15 गाड्या, या सगळ्या गोष्टी. आता काय झालं, त्याला राग आला होता. कायचा राग आला होता, व्यवस्थेचा. मग व्यवस्थेचा राग आल्यानंतर त्याने काय केलं, मग हे सगळे कुठे केले. मग काही थोडंफार पैसा होता, तो काही सोडणार नव्हतं, इकलं, गहाण ठेवलं, उसनवार आणले, असे तसे करून लागला. पाहिलं त्यांच्या वाटत 15 लाख काढून घेऊ. मग नंतर तो उभा राहिला, त्यानं काय केलं बरं का, तर त्याने निवडणूक लढली. मध्ये तो माणूस झपाट्यानं पडला. काय झालं, तो माणूस झपाट्यानं पडला. प्रस्थापित माणूस निवडून आला. ऐका जरा, काय लिहिले मस्त आहे. मग काय झालं, त्याला राग आला होता. मग राग आल्यावर काय केलं, त्यानं उभा राहिल्यावर मग किती खर्च केले, 10-15 लाख. मग 10-15 लाख द्यायचं कुठून, कर्ज झालं, बरोबर आहे. मग जेव्हा 4 गप्पामध्ये बसलो मित्रांमध्ये, मग मला बी असंच राग आलता. काय भुजंग साहेब आले ते माझ्या गावामध्ये, मला बी संतापाला, मी बी उभा राहिलो. आणि काय मला राग आला, मी काय केलं, उभा राहिलो. किती खर्च केले, किती खर्च झाला, किती 15. मग राग आल्यावर काय होतं 15 लाख खर्च होत्या. निवडून येतं का माणूस, कर्ज चाललं की नाही. मग हे पा, निवडणूक ही काही तुमच्या आमच्या सारख्याची नाहीये. तुमच्या आमच्या सारख्याला राग येणं काही सोपा नाहीये. किती वेळ जात्या, 15 लाख. राग आल्यावर काय होतं, मग तुमच्यापैकी कोण उभं राहणार रे. मग राग आल्यावर काय होतं, मग हे ध्यानात ठेवा, वाड्या वस्त्यांमध्ये विकास होत नाही. का होत नाही, त्यात आम्ही स्वतः जबाबदारी भुजंग साहेबांना चांगल्या प्रकारच्या पद्धतीनं मांडलं. मी उदाहरण यासाठी दिलं तुम्हाला, मित्रांनो, जेव्हा केव्हा या प्रस्थापित राजकारण्यांमध्ये जेव्हा आपण जातो, तर त्यांची पॉलिसी असते. त्यांच्या पॉलिसीच्या माध्यमातून ते त्यांची यंत्रणा असते, पक्षाची यंत्रणा असते, पक्षाचा मोठा बजेट असतो, पैसा असतो, आणि त्यांच्या माध्यमातून निवडणूक लढल्या त्याने ते प्रतिनिधी निवडून येतात. परंतु या ठिकाणी या सिस्टम मध्ये काम करायचे घ्यायचे असतं. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ग्रामपंचायत अर्ज द्यायचा, सांगितल्याप्रमाणे तहसील अर्ज द्यायचा, आणि तुमच्या वस्तीच्या माध्यमातून तो गेला पाहिजे, वस्तीनं मागणी केली पाहिजे. आता दादा गेले, दादा काय करतील, दादाच्या हातात आहे का, नाही. ही सिस्टम कोण जातं, सरकारच्या हातात. सरकारनं बजेट दिलं तर सरकारनं बजेट दिल्यावर तो कॉन्ट्रॅक्टर काम करतो. कॉन्ट्रॅक्टर काय करतो, कॉन्ट्रॅक्ट निघला तो कॉन्ट्रॅक्टर काम करतो. मग आजूबाजू लोकांचे काही दोष नाही याच्यात. दोष कशाचा आहे, दोष आहे आपल्याला कळायला पाहिजे, आपला विकास झाला पाहिजे, आपल्याला समजलं पाहिजे किती इतकं नाली घालण्याची पडली पाहिजे, आणि आपण मागणी केली पाहिजे. आपण मागणी करून त्याचा पाठपुरावा केला पाहिजे, कागदपत्री पाठपुरावा झाला पाहिजे. कागदपत्री पाठपुरावा होऊन या भागाचे जे तहसीलदार साहेब आहे, या भागाचे जे जिल्हाधिकारी साहेब आहे, या भागाचे जे रोडचे अधिकारी आहे, या लोकांना पत्रव्यवहार करावा लागतो. काय करावा लागतो, पत्रव्यवहार करावा लागतो. पत्रव्यवहार केल्यानंतर त्याच्यावर ते काय करतात, टीम देतात, त्यांची टीम नेमणूक करतात, आणि ती टीम काय करते, वारंवार सर्वे करून त्या भागाचा विकास करून देते. आता तुमच्या गावाला घरकुलांच्या माध्यमातून घरं भेटतात, त्याला काहीतरी पैसे भेटतात, ते पैसे काही सफिशियंट नाहीये. मग सरकारने याच्यामध्ये काय केलं, तरतूद केली. त्यांना 100% घर दिले गेलं पाहिजे, घरकुलाचं मोठं बजेट दिलं गेलं पाहिजे, घर बांधून दिले गेलं पाहिजे, अशी सिस्टम झाली पाहिजे, बरोबर की नाही. घर बांधून दिले गेलं पाहिजे. पण काय सिस्टम काय आहे, 2-2.5 लाख रुपये भेटतात. किती भेटतात, 1 लाख किती भेटतात, घर बांधायला किती खर्च येतो,
घर बांधायचं जर म्हणलं तर मग त्याला भरपूर आहे ना. किती खर्च किती येतो? त्याला 5 लाख रुपये बांधायला म्हणलं तर नाही 5 लाख रुपये. नाही, साधारण घर साधारण 5 लाख रुपये साधारण घर. हे बघा, गरीबाला घर भेटायचं म्हणलं कमीत कमी 6 ते 7 लाख रुपये लागतात, धरून चाला. मग सरकारने किती बजेट द्यायला पाहिजे? शहरामध्ये काहीतरी 2.5 लाख आहे आणि ग्रामीणमध्ये काहीतरी 1.5-2 लाख आहे. बरोबर आहे? शहराचा आणि ग्रामीणचा तुलना आहे थोडी थोडी. तर ही सिस्टम काही या नागरिकांचं भलं करण्यासाठी नाही. मग 100% घर बांधून दिले गेलं पाहिजे, सरकारनेच कॉन्ट्रॅक्टदार लावला पाहिजे आणि सरकारनेच तिथे पैसे दिले गेले पाहिजे, सरकारने करून दिलं पाहिजे, तर कुठेतरी त्या सरकारनं घर दिलं असं होतं. नसतं काय होऊ लागलं, 1-1.5 लाख रुपये येतात, त्याच्यामध्ये टक्केवारी घेतली जाते, असे बरेच तोंड पाहून घरकुल दिले जात्या आणि मग आलं तर आलं, नाही आलं. म्हणजे ही परिस्थिती काय झालं? किती घेता? कशाचे घेता? 10,000 कशाचे? घरकुलाचे. मग कोण घेतं? मध्यस्थी, जे मध्यस्थी घेतात. मग ही परिस्थिती का होऊ लागली आहे? या सिस्टम मध्ये सरकार बघतं घे, कोण बघतं? हे मधले लोक खातात. मधल्या लोकांना कोणी अडवू शकतं का? नाही अडवलं. का नाही अडवतात? ते आपल्यापैकी एक राहते. बरोबर आहे? सांगा तात्पर्य इथं असं आहे, विकास आपल्याला करून घ्यायचा, आपल्यापैकी एक असतो तो. मग आता बरेचसे तुम्हाला माहिती, सरकारच्या बरेच छोट छोट्या योजना आहेत, पण त्यामध्ये काय माहितीये का, कुठे 2,000 जण आहे, कुठे 5,000 जण आहे, कुठे 4,000 जण आहे. मग कालांतर येते. बरोबर आहे सगळ्या गोष्टी. तर सांगा तात्पर्य असं आहे की मुख्यमंत्री असो का पंतप्रधान असो का आमदार असो, यापर्यंत बऱ्याचशा गोष्टी जात्या, ते लोक काम करतात. काम होत नाही हा प्रकार नाहीये, काम होतो, पण काम करून घ्यावं लागतं. आता तुम्हाला सांगतो, चिंचोली ते टाकळी रोड अजून काही बरेच दिवस बनला नाही. या गावाला किती निवेदन दिले? इथे लोक पडले. आता मला एवढं सांगा फक्त, हे जे बरडवस्ती आहे, या बरडवस्तीच्या कोणता माणसाने कागद लिहून पाठवला की आमच्या गावाला रोड नाही पाठवला? मग आता चुकी कोणाची म्हणता येणार आहे? हे बघा, तुमच्या गावाला रोड पाहिजेत ना, इथं रोड पाहिजेत ना. मग आता तुम्ही किती लोक जमा आहे? 5-50 लोक इथं आहेत. नाही, हे त्याच्यावर त्याच्या लोटाचं नाही. मला काय म्हणायचंय ऐकून घ्या. तुम्हाला रोड लागतो, सरपंचाला लागतो रोड? इकडून या, आपल्याला पाहिजे रोड. ऐका, मला काय म्हणायचंय, सरपंचालाच रोड मागायचा आपल्याला. बरोबर आहे? अरे पण कागदावर लिहून द्या ना, सरपंचाला आम्हाला रोड लागतो म्हणून. बनवलं नाही कागद काय लागतो तयार. आता माझी विनंती आहे, बा मी वकील आहे, ऐकून घ्या, ऐकून घ्या. 1 रुपया आले पैसे घेतले. दादा ऐका, ऐका, मी वकील आहे, वकील व्यवसाय करतो, मी प्रायव्हेट वकील आहे. वकील व्यवसाय करताना मला एवढं कळतं की तुम्ही एखादं निवेदन द्या की आम्हाला टाकळी ते घाटनाचा रोड हवाय, चिंचोली ते टाकळी रोड हवाय. एवढे 2 कागदावर 2 निवेदन द्या किंवा एकाच कागदावर 2 निवेदन करा की आम्हाला चिंचोली ते घाटनाचा रोड द्या. एवढं आपल्या आमदाराला द्या. आपल्या आमदार ताईनं जर कधी तुमचं निवेदन नाही घेतलं, त्याच्यावर जर कधी लोक सर्वे करायला नाही, मला माहिती, पण तुम्ही दिलं का? तुम्ही द्या एकदा एक निवेदन करून. आमच्या ताई खूप काम करणारे आहेत. फक्त ताईकडे काय करावं लागतं, आपल्याला पाठवावं लागतं. ताई काय करतात, तहसीलदारकडे पाठवता, बांधकाम बोर्डकडे पाठवता, ताई फॉरवर्ड करता. जेव्हा ताई फॉरवर्ड करताना ताईचा त्याच्यावर शेरा पडतो. जेव्हा ताईचा शेरा पडेल, म्हणजे जेव्हा आपल्या आमदारांचा शेरा पडेल, तेव्हा ते लोक काम करायला लागतात. याच्यावर बजेट पडेल, तुम्हाला मी लिहून देतो. तुम्ही जर कधी या गावाला निवेदन दिलं, टाकळी गावाकडून निवेदन दिलं, तर याच्यावर कधी बजेट नाही पडत. मग म्हणायचं मी चिंचोली राहतो, म्हणजे मी चिंचोलीचा प्रॉपर राहतो संभाजीनगरला, आणि जेव्हा फुलवरी ते शेलगाव रोडवरती मी निवेदन दिले, थोडेफार कात्रण पेपरला वगैरे आले, तो रोड जवळपास 2 पदरी 7 मीटरचा सिमेंट रोड काम चालू आहे. सरकारने त्याचं बजेट टाकलं. मी काही कोणत्या पार्टीचं म्हणून काम दिलं नव्हतं निवेदन, एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून दिलं, तुमच्यासारखाच माणूस म्हणून. पण तुमच्यासारख्या 5-50 लोकांच्या त्याच्यावर सह्या घेतल्या होत्या. बरोबर आहे? पण तुमच्या गावात जर कधी एखादं निवेदन असेल आणि सरकार काहीच म्हणत, सरकार म्हणतं तुम्ही तुमचं मागणं मांडा, तुमचं मागणे म्हणून घेऊन या, आम्ही करून देऊ. आणि तुम्ही म्हणतात की सोमोटो गोरमध्ये तोंड स्वतःहून करा, तर स्वतःहून तर आई बी दूध पाजत नाही बाळाला. बरोबर आहे? त्याच्यावर रडतं, तिला कळतं की याला भूक लागलेली आहे बाळाला, याला काय करू, दूध देऊ, किंवा मग त्याचा टाइम जातो त्याचं. तर मग याच्यावर रोड बजेट येणार, 100% येणार आहे. पण केव्हा येईल? जेव्हा त्यांच्या मला वाटलं तेव्हा. पण तुम्ही लोकांनी जर कधी निवेदन दिले, तुम्ही लोकांनी जर कधी थोडसा विचार केला, तुम्ही जर कागदावर कधी लिहिलं, सरपंचाला एक पत्र दिलं, एक पत्र तुम्ही दिलं, तर तहसीलदार साहेबाला दिलं, एक आमदार ताईला दिलं, एक खासदार साहेबाला दिलं, एक आपल्या जिल्हाधिकारी साहेबाला दिलं, आणि एक महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना दिलं. एवढे पत्र जर का तुम्ही तयार करून आणि त्यांना प्रतिलिपीमध्ये बाकीचे नाव टाकले, तुमच्या कागदाचा कधी विचार नाही झाला तुम्हाला. पण तसे तुम्हाला करावं लागणार आहे, आणि ही प्रोसिजर आहे आमच्या देशाची.
आमच्या विकासाच्या घेऊन जाण्याची. तर रोडचं काम समितीपत्र द्यावं लागेल. तुम्हाला सांगतो मी. तर ऐका, रोडचा तुम्हाला काही मागणं करायचं असेल बरं का, तुम्हाला काही मागणी करायची असेल तर तुम्हाला कुठेतरी निवेदन द्यावं लागतं. आणि निवेदन देताना तुम्ही तुमच्या लोकप्रतिनिधीकडे द्या, सरकारच्या प्रतिनिधीकडे द्या. सरकार काम करतं म्हणजे करतं, त्यात काही शंकाच नाही. म्हणजे आजचं सरकार असो का मागील 75 वर्षापूर्वी सरकार असो, जेव्हा नागरिकांची मागणी येते तेव्हा त्याच्यावर काय केला जातो, विचार केला जातो आणि त्या गोष्टीला सामोरे जाऊन त्या गोष्टीचा मार्ग लावला जातो. तर माझी विनंती आहे की तुम्ही टाकळी ते घाटनांद्रा हा रोड लवकरात लवकर करण्यात यावा. हा, चिंचोली ते घाटनांद्रा, चिंचोली ते घाटनांद्रा हा रोड लवकरात लवकर करण्यात यावा. तर बघा, तुमच्या गावचा जो रोड आहे टाकळीपासून ते घाटशेंद्राला झालेला आहे, त्याचे मी बरेच निवेदन दिले होते. चिंचोली ते घाटनांद्रा झाला. आता घाटशेंद्रा तिथे जवळपास भुईदेव महाराज तिथपर्यंत झालेला आहे आणि बरेचसे जे नाल्या गुन्हे झालेले आहे. तर मग तुमच्या गावाच्या वतीने हा झाला पाहिजे, गावाच्या वतीने निवेदन दिले गेले पाहिजेत. आणि तहसीलदार साहेबाला तुम्ही पत्र पाठवा. तहसीलदार साहेब तो कागद केराच्या ठोकळीत टाकत नाही. तहसीलदार साहेब त्या कागदावर शेरा मारतो आणि त्यांचे जे अधिकारी आहेत त्यांच्याकडे पाठवतो. अधिकारी त्या कागदाला फॉरवर्ड करतात बांधकाम भवनकडे आणि बांधकाम भवन त्यावर बजेट टाकतो, 100% टाकतो. जर तुमच्या रोडला बजेट नाही टाकलं मग मला म्हणायचं, पण तुम्हाला काय करावं लागणार आहे, निवेदन द्यावं लागणार. निवेदन देतो तुम्ही आपल्या ताईकडे, आमदार ताईकडे निवेदन द्या. आमदार ताई सुद्धा हा कागद 100% बघता आणि पुढे फॉरवर्ड करता. कारण की बघा, लोकप्रतिनिधी काय करतात, ज्या ज्या डिपार्टमेंटकडे काम चालतं त्या त्या डिपार्टमेंटकडे पार्सल पाठवतात. ते डिपार्टमेंट काय करतं, दोष कोणाचा आहे त्या डिपार्टमेंटचा आहे. म्हणजे इथं काम होत नाही ते कोणाचं काम आहे, कोणा चुकी आहे, बांधकामावर चुकी आहे. बांधकाम भवननं लोक रोड सर्वे केले पाहिजे आणि रोड करून घेतले गेले पाहिजे. जर त्यांनी नाही केलं आपल्याला मागावं लागतं. तर खूप आनंद वाटला या वस्तीमध्ये येऊन. यांनी यांच्या ज्या आगामी या कट्ट्यावर बसलेले होते, म्हणजे जेव्हा 2-4 लोकांमध्ये मी रामराम केला तर जवळपास 50-100 लोक या भरड वस्तीमध्ये आले आणि त्यांनी काही गोष्टी मांडल्या, आपण व्हिडिओमध्ये कैद केल्या आणि हा मोठा व्हिडिओ बऱ्याच ठिकाणी जात जाईल, बरेच लोक बघतील. बघा, जेव्हा नागरिक स्वतःच्या समस्या सांगतात तेव्हा सरकार सुद्धा जागं होतं आणि सरकारला सुद्धा नागरिकांसमोर झुकावं लागतं आणि सरकार सुद्धा त्याच्या ज्या ज्या मागण्या त्या पूर्ण करत असतात. पण म्हातारे माणसं दादा ऐकायचं, ऐका ना, ऐकायचं तुम्ही जाऊ ना, आमच्याच बोलत ठेवा, हातात घ्या बोला. तर ऐका मित्रांनो, सगळ्या जर कधी बोलता आलं असतं, सगळ्या जर कधी मांडता आलं असतं तर आमची काही गरजच नव्हती. तर बरेच लोक मांडत नाही, आम्ही त्यांचंच म्हणणं मांडू लागलो. तर तुमच्या परिस्थिती लक्षात आली असेल. आता खूप खूप बोलणं झालं, बऱ्याचशा चर्चा झाली, नागरिकांचं म्हणणं काय आहे, जवळपास बऱ्याचशा गोष्टी आहे. खूप खूप धन्यवाद. तर आता वकील साहेबांनी या ठिकाणी सांगितलं की आपण कागदपत्र त्या ठिकाणी प्रोसिजर करा. तर वकील साहेब, मी तुमच्या विचाराशी 100% सहमत आहे. पण प्रत्येक जण सरपंच, ग्रामपंचायत सदस्य या ठिकाणी होऊ शकत नाही, कारण ह्या लोकांनी आपल्या गावातून प्रतिनिधित्व त्या ठिकाणी दिलेलं असतं. मग ग्रामपंचायत सदस्य असो, सरपंच असो, कारण हे आम नागरिक आहे, हे फक्त आपल्या गावाच्या याच्यासाठी हे मतदान या ठिकाणी करतात, पण ते त्यांची समस्या सरपंचापर्यंत किंवा सदस्यापर्यंत त्या ठिकाणी मांडतात. तर यांचं हे कर्तव्य कोणाचं आहे, सरपंचाचं, इथल्या ग्रामपंचायत सदस्याचं आहे. कारण या लोकांनी यांचं मतदान या ठिकाणी घेतलेलं असतं आणि ज्यावेळेस समजा आमदारकीची निवडणूक असते तर डायरेक्ट आमदारकी वय आपल्या वाड्यावस्त्यामध्ये येते का, नाही तर त्यांचे जे कार्यकर्ते असतात, मग कोणी सरपंच असतं किंवा गावातील प्रतिष्ठित नागरिक हे ताईचे किंवा खासदाराचे, आमदाराचे प्रतिनिधित्व त्या ठिकाणी असतात आणि ते आपल्याला त्यांच्या माध्यमातून आपल्या वाड्यावस्त्यामध्ये येतात. तर माझं म्हणायचं तात्पर्य काय की कुठेतरी आपलं कर्तव्य की ज्यांनी आपल्याकडून मतदानासाठी आपल्याला त्या ठिकाणी प्रवृत्त केलं राहतं की तुम्ही यांना मतदान करा, तर तुमचं कर्तव्य तुम्ही पहिले त्याला धरा की बाबा आम्ही तुमच्या म्हणल्यावर तुम्हाला सरपंच त्या ठिकाणी केलं, ग्रामपंचायत सदस्य केलं किंवा आमदाराला मतदान केलं, खासदाराला मतदान केलं. आता आमच्या वाड्यावस्त्यामध्ये जो विकास बाकी आहे या विकासाचं काय, कारण प्रत्येक जण आता हे म्हणजे म्हातारे कोतर लोक हे फक्त या ठिकाणी पोहोचू शकतात, पण हे वय त्या ठिकाणी निघून गेलेलं आहे. आता तुम्ही त्या ठिकाणी बरेच
दोनदा माईक तुम्ही हातातून हिसकला, पण ज्या वेळेस या अडीअडचणी गावातील प्रतिनिधी किंवा तुम्ही तहसीलदाराला कधी निवेदन दिलं का? नाही. मग तुम्ही आता ज्या ठिकाणी माईक आमच्या वकील साहेबाच्या हातातून माईक या ठिकाणी घेऊन आला, पण माझं म्हणणं आहे की ज्या वेळेस या अडीअडचणी त्या गावातील लोक राहतात त्यांना तुम्ही त्या ठिकाणी सांगायला पाहिजे की या घाणीला बरोबर विल्हेवाट लावा. त्यावेळेस आपण बोलत नाही, आपण काय करतो ते मागं गोळ्या सोडतो, त्या गोळ्या बी हवेत राहते, ते कोणाला लागत बी नाही. तर मग सांगायचं तात्पर्य काय, आपल्या अडीअडचणीसाठी आपल्याला गावातील प्रतिनिधी पहिले त्याच्या कानावर टाका किंवा त्यांना आपल्या वाड्या वस्त्यामध्ये घेऊन या. का बरं तुम्ही आमच्या गावामधले हाल किती, आमच्या ह्याच्यात किती हे, तेव्हा तुमचे प्रश्न त्या ठिकाणी सुटणार आहे. कारण तुम्हाला माहिती का, आम्हाला बहुजन समाजाला पाण्यासाठी सुद्धा संघर्ष त्या ठिकाणी करावा लागला, म्हणजे पाणी सुद्धा भांडून त्या ठिकाणी भेटलं. तर आपल्या वाड्या वस्त्याचा विकास जर करायचा असेल तर आपल्याला आपल्या हक्कासाठी आपल्याला रस्त्यावर त्या ठिकाणी उतरणं पडणार आहे. नुसतं आपल्याला या ठिकाणी बोलवून किंवा नुसतं मतदान करून या ठिकाणी होणार नाही. तर आपल्या थांबा ना, आज काय करता, थांबा ना, जेव मला बोलते नाही रे, जाऊ आज काय करता, अरे समाधानी नाही बोला ना आता. होतो दवाखान्यामध्ये कट केलं का, नवीन करा. नमस्कार, मी सामाजिक कार्यकर्ता तात्याराव भुजंग. तर आज आम्ही आलो टाकळी अंतूर या गावाला. टाकळी अंतूर गाव हे तालुक्यातील एक प्रसिद्ध गाव आहे. आणि ज्या वेळेस आम्ही या टाकळी गावावरून वडोदला त्या ठिकाणी जात असताना या टाकळी गावाला एक बरड वस्ती आहे आणि या बरड वस्तीच्या एक पार आहे, एक हा वडाच्या झाडाखाली हे लोक या ठिकाणी, पिंपळाच्या झाडाखाली हे लोक त्या ठिकाणी बसताना दिसले. आणि ज्या वेळेस आम्ही वडदाला जात असताना हे लोक त्या ठिकाणी पाहिले तर हे बरेच मित्रमंडळी, वयोवृद्ध तरुण मित्रमंडळी या पिंपळाच्या झाडाखाली गप्पा मारत होते. आणि गप्पा मारत असताना आम्ही त्या ठिकाणी खाली उतरलो आणि खाली उतरला असता तर त्यांच्या आजूबाजूला आपण ही घाण या ठिकाणी पाहू शकता. मित्रांनो, एकीकडे हा भारत डिजिटल इंडिया या ठिकाणी म्हटलं जातं आणि एक टाकळी गाव एकदम प्रसिद्ध गाव, आणि या टाकळी गावामध्ये अनेक राजकीय पुढारी या ठिकाणी राहतात. पण आपण पाहू शकता की या टाकळी गावाची दुर्दशा किती घाण आहे, एकदम घाण या टाकळी गावामध्ये, या बरड वस्तीमध्ये या ठिकाणी आहे. कारण मग मला एक या ठिकाणी नवल वाटतं की हे लोकांचं मतदान नाही का, हे लोकांनी तुम्हाला मतदान या ठिकाणी केलं नाही का? ज्या वेळेस आमदारकी, खासदारकी, सरपंच, जिल्हा परिषद निवडणुका असतात तर आपण या लोकांच्या आडूपडी करतात, त्यांच्या वाड्या वस्त्यामध्ये फिरतात, त्यांच्या पायाशी लोटंगण घालतात की आम्हाला एक मतदान या ठिकाणी करा. आणि ज्या वेळेस हे लोक निवडून येतात, निवडणुका त्या ठिकाणी होऊन जातात, मग त्यांना ह्या वाड्या वस्त्यांचा विकास या ठिकाणी दिसत नाही का? आपण पाहू शकता किती घाण आहे. आताच हे भाऊ या ठिकाणी म्हणतात की या घाणीमुळे अनेक जणांना त्या ठिकाणी डेंग्यूचा आजार, अनेक लहान लहान मुलांना या ठिकाणी डेंग्यू, टायफॉइड या घाणीमुळे या ठिकाणी होत आहे. मग कुठेतरी हे लोक आपले नाही का, हे लोक कुठेतरी पाकिस्तानचे आहे का? या लोकांचं टाकळीमध्ये यांचं काही भाग नाही का? हे घरपट्टी नळपट्टी या ठिकाणी देत नाही का? मग तुमचं लक्ष, तुमचं कर्तव्य नाही का या लोकांकडे लक्ष द्यायचं? आता तुम्ही पाहू शकता किती दुर्दशा आहे. अरे येतं एकदम नरक, जिवंतपणी नरक यात आहे. हा, आपण पाहू शकता किती घाण आहे. हे पहा, दाखवर भाऊ इकडे, या इकडे, हे पहा ही घाण. हा, मग नेमकं गावातील किंवा आमदार, खासदार किंवा ज्यांचे प्रतिनिधी आहे त्यांना मतदान मागण्यासाठी गावातील राजकीय पुढारी येतात. मग त्यांना कळत नाही का आपल्या वाड्या वस्त्याचा, आपल्या गावाचा विकास या ठिकाणी झाला पाहिजे, आपल्या गावातील रस्ते त्या ठिकाणी झाले पाहिजे. आता हा घाटनांद्र्याला जाणारा रोड आहे, आपण पाहू शकता जागोजागी गट्टे एकदम शिवळ हा रस्ता या ठिकाणी झालेला आहे. आताच या भाऊने सांगितले की रोज 1-2 गाड्या या ठिकाणी गाड्याचा ऍक्सिडेंट होतात, बऱ्याच जणांना त्या ठिकाणी लागलेला आहे, बऱ्याच जणांचा मृत्यू सुद्धा या रस्त्याने वापरताना झालेला आहे. मग हे लोकांना कळत नाही का? फक्त यांना मतदान पाहिजे का गरीबाचं? यांना फक्त घरपट्टी, नळपट्टी किंवा इतर या ठिकाणी गोष्टी पाहिजे का? पण यांचा विकासाची या लोकांना काही घेणं नाही का? तर फार खंत मला या ठिकाणी वाटते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जो मतदानाचा अधिकार त्या ठिकाणी दिलेला आहे आणि त्या मतदानाचा वापर मी तुम्हाला या इथल्या लोकांना या ठिकाणी सांगू इच्छितो. आता तुम्ही आपण या ठिकाणी सांगत आहे की ह्या अडचणी आहे. जर ज्या वेळेस मतदान राहायचं तर तुम्ही मतदान, जो माणूस आपला विकास करू शकतो, जो आपले कामं त्या ठिकाणी करू शकतो, अशाच माणसाला आपण मतदान द्यायला पाहिजे. बरेच जण काय करतात, निवडणुकीच्या टायमाला आपल्याला दारू, मटण त्या ठिकाणी खाऊ घालतात आणि आपलं मतदान त्या ठिकाणी घेतात. पण मतदान आपण चुकीच्या माणसाला देतो म्हणून आपल्या वाड्या वस्तीचा विकास या ठिकाणी थांबतो. अरे जिवंतपणी खरंच नाराज घेत नाही. तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी जे आमदार आहे किंवा जिल्हा परिषद सदस्य आहे किंवा या गावाचे प्रतिनिधी आहे यांना एक विनंती करतो की कुठेतरी आपले जीवाभावाचे लोक आहे आणि आपलं कर्तव्य आहे
की ज्याही वेळेस आपण त्यांच्या सुखादुःखाला त्या ठिकाणी धावून येतो, तर त्या सुखादुःखाला धावून येण्यापेक्षा हे लोक दुःखात या ठिकाणी पडू नये, इथल्या मुलांना आधार त्या ठिकाणी होऊ नये. तर आपलं काम आहे, आपलं कर्तव्य आहे की आपण या वाड्या वस्त्यामध्ये पाहून या नाल्याची व्यवस्थित सोय या ठिकाणी करण्यात आली पाहिजे. आता आपण हा रोड पाहू शकता, इतका खराब या ठिकाणी रोड झालेला आहे. मग इथल्या प्रतिनिधींना किंवा ज्यांचं तुम्ही नेतृत्व करतात, आमदारचा असो खासदाराचा असतो, मग ज्या वेळेस ते निवडून येतात तर त्यांना आपण त्या ठिकाणी त्यांना आपण या ठिकाणी दाखवता येत. एक मिनिट, त्यांना आपण दाखवण्यासाठी या परिसरात घेऊन या ना, या वस्तीमध्ये घेऊन या ना, की या लोकांनी तुम्हाला मतदान या ठिकाणी केलेलं आहे. पण मतदान केल्याच्या नंतर तुमचं कर्तव्य आहे का या वाड्या वस्त्यामधला जो विकास आहे हा विकास या ठिकाणी झाला पाहिजे. तर फार दुर्दैव मला या ठिकाणी वाटतंय. आता येणाऱ्या काळात जिल्हा परिषद निवडणुका बिगुल या ठिकाणी वाजलेले आहे आणि अनेक राजकीय पुढारी या टाकळी गावातून इच्छुक उमेदवार आहे. ज्या वेळेस हे लोक आपल्याला आता मतदानाला त्या ठिकाणी येणार आहे, तर पहिले त्याचं कान धरा का तुम्ही आमचं हे काम करून देते का. काय आपण काय करतो, त्यांच्या भूल आपल्याला बळी पडतो. आपण बी 1500 घेतो, दारू मटण घेतो आणि मग आपला विकास थांबतो. मग नंतर म्हणतो की आमच्या वाड्या वस्त्याचा विकास होत नाही, आमच्याकडे कोणी लक्ष देत नाही. याच्यात आपलं सुद्धा चुकतं. कारण आपण जर जो आपल्यासाठी आपल्या तडजोडीचा आपल्या सुखादुःखात धावून येणारा माणूस त्यालाच मतदान करा. कारण तुम्हाला माहिती का, नरेंद्र मोदीला सुद्धा एक मतदान करण्याचा अधिकार आहे आणि आपल्या एक झोपडपट्टीतल्या माणसाला सुद्धा मतदान करण्याचा एकच अधिकार आहे. एवढी ताकद आपल्याला या मतदानाची. पण आपल्याला मतदानाच्या टायमाला आपल्याला कळत नाही, आपण त्या ठिकाणी भूलता आपल्याला बळी पडतो आणि मग आपल्या वाड्या वस्त्याचा विकास या ठिकाणी होते. अरे किती दुर्दैव, नरक येत नाही जिवंतपणी. तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून या टाकळी गावातील प्रतिनिधी असो किंवा आमदार किंवा जे येणारे भावी जिल्हा परिषद सदस्य यांना विनंती करतो की तुम्हाला जर या बरड वस्तीचं मतदान या ठिकाणी पाहिजे असेल तर या वस्तीचा विकास या ठिकाणी झाला पाहिजे. जे हे घाण पाणी, या घाण पाण्यासाठी नाल्या त्या ठिकाणी टाकण्यात आले पाहिजे. हा रस्ता या ठिकाणी क्लिअर झाला पाहिजे. तेव्हाच हे लोक मतदान या ठिकाणी करणार. बरोबर आहे का? जेव्हा तुमचा विकास होईल तेव्हा तुम्ही मतदान करायचं. हा तुम्ही बोला. बोला बोला ना मग. बोला ना एक मिनिट. तर मी या ठिकाणी सांगू इच्छितो की आपण सर्वांनी एकी दाखवा. तरुण मित्र मंडळीला मी या ठिकाणी विनंती करतो की यांचं वय या ठिकाणी गेलेलं आहे, पण तुम्ही कुठेतरी तरुण वर्गात तुम्हाला या अडी अडचणी या ठिकाणी करतात. नुसतं दारू पिऊन कोणाच्या याच्यामध्ये झेंडे घेऊन नाचण्यापेक्षा आपल्या वाड्या वस्तीच्या विकासासाठी आपण भांडणं करा रोडावर या रस्त्यावर, तेव्हा तुमचा विकास होईल. लहान मुलाला सुद्धा की आई रड्याचे दूध पाजत नाही, तर आपल्या बऱ्याच गोष्टी या ठिकाणी बाकी. जोपर्यंत आपण आपल्या अडचणी किंवा आपल्या हक्कासाठी आपण रस्त्यावर उतरणार नाही किंवा आपण त्याला अरेकारे करणार नाही, तोपर्यंत तुमच्या वाड्या वस्त्याचा विकास या ठिकाणी होणार नाही. तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून मी टाकळी गावातील या बरड वस्तीतील लोकांनी माझे 2 शब्द या ठिकाणी ऐकून घेतले, त्याबद्दल मी सर्वांचा या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. आणि तुम्हाला सांगतो, अशा बिल्यामुळे घाबरल्यामुळेच आपल्या वाड्या वस्त्याचा विकास होत नाही. त्याला वाटतं की बा मला काही म्हणून कानू, मला काही बोलून कानू. आपण दबले नाही. आपल्याला आपल्या भारत देशाला लोकशाही आहे. जर आपण जो डर गया मर गया आपल्या हक्कासाठी, ते लोक बरेच लोक आनंदात राहतात. त्याच्या गल्ल्या चांगल्या, त्याच्या नाल्या चांगल्या, त्यांचे घरं चांगले, आणि आपलं पण आपल्याला जिवंतपणे नरक येत नाही. अरे आपल्या भारत देशाला 75 वर्ष स्वातंत्र्य होऊन झाले, पण अजूनही त्याच या घाण अजूनही वाड्या वस्त्यामध्ये विकास या ठिकाणी थांबलेला आहे. तर खूप मोठं तुझं. तर वकील साहेब, मला दुःख या ठिकाणी होतं की मी माझ्या समाजासाठी किंवा माझ्या लोकांसाठी काहीतरी या ठिकाणी करू शकतो. मी पण येणाऱ्या काळामध्ये 100% याचा बदल मी या 8-15 दिवसामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही, एवढं मी तुम्हाला या ठिकाणी शब्द देतो. धन्यवाद.